CET एक्झामला आता जवळपास 25 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. खरं तर मला CETमध्ये 99.07% मिळाले होते. मग या लास्टच्या 25 दिवसांमध्ये मी काय फॉलो केलं होतं त्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही टॉपर्सचे पॉडकास्ट बघितले किंवा तुमचा JEEचा रिझल्ट किती आला आहे किंवा तुमच्या कोचिंगमध्ये किती सिलेबस कव्हर होतोय, यापेक्षा तुम्ही सेल्फ स्टडी या शेवटच्या 25 दिवसामध्ये किती करता यावरून ठरणार आहे तुमचं पर्सेंटाईल किती मिळणार आहे. खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे, या 25 दिवसामध्ये काय करता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, JEEमध्ये तुम्हाला किती मिळाले आहेत किंवा तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये किती मिळाले आहेत, तुमचा सिलेबस व्यवस्थित कव्हर होत नाही, ही सगळी रिग्रेट्स बाजूला ठेवा. झिरोपासून स्टार्ट करत असाल तरीसुद्धा सांगतो, जेवढं करता येईल या पहिल्या अटेम्प्टमध्ये ती व्यवस्थित सिलेबस कव्हर करा. आणि भलेही जो काही सिलेबस इनकम्प्लीट असेल ना, तो आपण सेकंड अटेम्प्टमध्ये कव्हर करणारच आहोत. ठीक आहे, त्यामुळे या छोट्या ज्या टिप्स देतोय ना, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या शेवटपर्यंत बघा आणि या सगळ्या टिप्स मी सुद्धा फॉलो केल्या होत्या, जेणेकरून शेवटच्या या 25 दिवसामध्ये एक चांगलं पर्सेंटाईल तुमचं बूस्ट होईल. ठीक आहे, मला सुद्धा 99.07% मिळाले होते. PICTमध्ये ॲडमिशन पण व्यवस्थित झालं. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की एक तर तुम्ही स्वतःहून सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची एक इम्पॉर्टंट टिप म्हणजे काय, तर सेल्फ स्टडी. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता पहिलं काम तुम्ही काय करायचं, ज्यावेळी हा व्हिडिओ बघताय ना, एका कोणताही एक पेपर घ्या आणि त्या पेपरवरती काय करा, सिम्पली तुम्हाला एक असं पेजवरती ना ॲनालिसिस तुम्हाला लिहून ठेवायचं. या ॲनालिसिसमध्ये काय करायचं, मग तुम्ही काय करू शकता, तर कोणते चॅप्टर्स तुमचे कवर झाले आहेत हे पहिल्यांदा लिहून काढायचं. सेकंड म्हणजे काय, कोणते चॅप्टर्स तुमचे अनकवर्ड आहेत. आणि 11चा सिलेबस थोडा तुम्ही बाजूला ठेवा. ठीक आहे, आता जे चॅप्टर्स कवर झाले त्याचं तरी आपण रिव्हिजन करू. मात्र जे अनकवर्ड सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचे, हाय वेटेज चॅप्टर्स आणि लो वेटेज चॅप्टर. ठीक आहे, पहिली प्रायोरिटी तुमची हाय वेटेज चॅप्टर्सला द्यायची. आता चॅप्टर्स तर कवर करायचे, ते 25 दिवसांमध्ये तुमचं टार्गेट असलं पाहिजे जास्तीत जास्त सिलेबस कवर करा. सिलेबस जरी इनकम्प्लीट असेल किंवा काहीच नाही कंप्लीट झाला, 60-70% 60 ते 70% जरी कवर झाला ना, इनफ आहे. उरलेला 30-40% जो आहे ना सिलेबस, तो आपण काय करू, सेकंड अटेम्प्टला कवर करू. पहिला अटेम्प्ट हा फक्त ट्रायल म्हणून द्या व्यवस्थित, मात्र सेकंड अटेम्प्टला आपण ना चांगला सिलेबस 100% कवर करून त्यामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, मग आता सिलेबस कवर करताना प्रॉब्लेम पहिला काय येतोय, एक म्हणजे काय, क्लासमध्ये खूप लवकर फास्ट शिकवतात, मुलं व्यवस्थित सेल्फ स्टडी करायला बसतात, परंतु 1-2 अर्धा तास बसतात आणि रील्स स्क्रोल करत बसतात. ठीक आहे, तुमच्या मनामध्ये हे सुरू आहे की अजून CET एक्झामला वेळ आहे, सेकंड अटेम्प्टला बघू, परंतु असं नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यात जास्त गरजेचं काय, तुम्हाला थोडं फोकस्ड राहावं लागणार आहे. ठीक आहे, जास्त अभ्यास केला म्हणजे असं काही नाही आहे. आणि सिलेबस कवर करणं इतकं डिफिकल्ट आहे. सिलेबस कवर करणं म्हणजे काय, थोडक्यात सांगतो, एक मध्ये एखादा चॅप्टर पिकअप केला. ठीक आहे, उदाहरणार्थ सांगतो, मी फिजिक्सचं काय केलं, KTG आणि रेडिएशन पिकअप केलं. काय करायचं आहे, त्या चॅप्टरच्या प्रत्येक फॉर्म्युला मला पाठ असला पाहिजे. ठीक आहे, तो फॉर्म्युला समजून घेतला पाहिजे की फॉर्म्युलामध्ये कुठल्या टर्म्स कधी यूज करायचे आहेत, काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, तिसरी गोष्ट म्हणजे काय, ज्या कन्सेप्टवरती अगेन अँड अगेन क्वेश्चन्स विचारले जातात, ठीक आहे, त्या क्वेश्चन्सबद्दल थोडं वन शॉट लेक्चरमधून आपण कव्हर करायचं. ठीक आहे, एवढं जरी केलं आणि जे फॉर्म्युलाज तुम्ही व्यवस्थित जे चॅप्टरमधले फॉर्म्युलाज आहेत ना, ते शॉर्ट नोट्स थ्रू बनवलेत ना, ते सुद्धा येणं पाहिजे. तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर इव्हन मला अजूनही आठवतं आहे की तुमच्या बोर्डसाठी ना या कम्प्लिटली नोट्स सगळ्या फिजिक्ससाठी बनवल्या होत्या. इव्हन जर तुम्ही बघाल, प्रत्येक चॅप्टरच्या हँड रिटन नोट्स मी या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये सगळ्या कंप्लीट केलेत. ठीक आहे, त्यामुळे सांगण्याचं हेच आहे की व्यवस्थित शॉर्ट नोट्स बनवा आणि फॉर्म्युला सगळे लिहून काढा. ठीक आहे, चॅप्टर कवर करणं म्हणजे वेगळं काही नाही आहे, फक्त तुम्हाला त्याचे फॉर्म्युलाच माहिती पाहिजेत, कधी यूज करायचे आहेत, एवढं केलं ना तुमच्या थिअरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर होतात. आता सेकंड स्टेपवरती येतो. सेकंड स्टेपला काय, PYQ जास्तीत जास्त सॉल्व करणं. ठीक आहे, आता PYQज कसे एकतर सॉल्व करायचे ते सांगतो. भरपूर मुलांचा प्रॉब्लेम हा होतोय की PYQ सॉल्व करायला बसलेत, 1-2 क्वेश्चन सॉल्व होतात, नंतरचे 8 ते 10 क्वेश्चन सॉल्व होत नाहीत. तिथंच तुमचा सगळं कॉन्फिडन्स डाऊन होतो. कारण का तुम्हाला वाटतं माझ्या कन्सेप्टच क्लिअर नाही, त्यामुळे ते PYQ सॉल्व होतं. असं काही नाही. लक्षात ठेवा, या सगळ्या सिच्युएशन मी सुद्धा फेस केल्या होत्या. म्हणजेच काय, PYQ सॉल्व होत आहेत आत्तासुद्धा. म्हणजे मला अजूनही आठवतं की मागच्या आठवड्यात मी रोटेशनल डायनॅमिक्सचे PYQ सॉल्व करतो. लिटरली गेल्या 2-3 वर्षाचे जर PYQ मी सॉल्व करत होतो, ते काही PYQज अगेन अँड अगेन सॉल्व होतच नव्हते. का, जे आन्सर मला येत होतं ते ऑप्शनमध्येच येत होतं. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं, आपल्याला 3 पॅटर्न्स फॉलो करायचे. पहिलं म्हणजे काय, PYQ ट्राय करा की जेवढा सॉल्व होईल तेवढा करा. ठीक आहे, म्हणजे जेवढं त्याला फॉर्म्युलाज यूज करता येईल, आन्सर वगैरे कसं करता येईल ते ट्राय करा. ठीक आहे, येत नसेल तर ते आन्सर सोल्युशन बघा, ते समजून घ्या. ठीक. आणि थर्ड म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही पुढच्या वेळी तो PYQ सॉल्व करायला याल किंवा रिवाईज करायला, त्यावेळी तो मात्र सॉल्व झाला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे ते रिव्हिजन करायचं, हे 3 स्टेपमध्ये फॉलो करायचं. त्यामुळे क्वेश्चन सॉल्व होत नाही ते रिग्रेट वाटून घ्यायचं नाही आहे. हे सगळ्यांसोबत होतं. 10 पैकी ॲटलिस्ट 3-4 जरी क्वेश्चन सॉल्व होतील ना,
येणं पाहिजे. ठीक आहे, पुढच्या वेळी काय करायचं, जे उरलेले 7-8 क्वेश्चन्स आहेत ना त्यांचं रिव्हिजन आणि ते समजून घेतलेले क्वेश्चन्स आहेत ना ते अगेन सॉल्व्ह करायचं. हे होतं दुसरी टिप. तिसरं म्हणजे काय, तर जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल ना तेवढे करा. थिअरी कन्सेप्टवरती फोकस्ड राहू नका. ठीक आहे, आता या शेवटच्या 25 दिवसामध्ये एक तर आपल्याला काय करता येईल, एक म्हणजे काय, केमिस्ट्रीला प्रायोरिटी द्या. केमिस्ट्रीचे खूप इझी क्वेश्चन्स असतात, डायरेक्टली टेक्स्टबुक द्या. सेकंड आहे ते म्हणजे मॅथमॅटिक्सला पहिली प्रायोरिटी द्या. मॅथमॅटिक्सला प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, शॉर्टकट जास्त नाही आहे. ठीक आहे, आणि फिजिक्सला फक्त PYQजवरती फोकस करा. नेक्स्ट स्टेप्समध्ये काय, तर काही क्वेश्चन्स, काही चॅप्टर्स असे आहेत ना जिथे तुम्ही स्टिक होऊन पडताय. उदाहरणार्थ सांगतोय, आता तुम्ही जर बघाल ना इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे असेल, ठीक आहे, असे चॅप्टर्स फिजिक्समधले आहेत ना ते अगेन तुम्हाला ना तिथंच थांबवून ठेवतात. मग असे चॅप्टर्स स्किप केलेत तुर्तास तरी चालेल, नंतर आपण ते कव्हर करू. 11चा सिलेबस आत्ता कव्हर करू नका. प्रायोरिटी काय ठेवा, तर 5 एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करणं आणि 6 एप्रिल ते एक्झामपर्यंत तुमचे जास्तीत जास्त मॉक टेस्ट देणं आणि रिव्हिजन करणं. ठीक आहे, आता शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्यायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मला अजूनही आठवतंय मॉक टेस्टमध्ये, पहिल्या मॉक टेस्टमध्ये मला 123 मार्क्स होते. तो आणि फायनल स्कोअर जो होता माझा CET एक्झाममध्ये तो होता 162. 123 पासून ते 162 पर्यंत पोहोचण्यासाठी ना मॉक टेस्ट गरजेचं होतं. ठीक आहे, आता मॉक टेस्टसाठी मी काय करायचो, प्रत्येक टेस्ट ॲनालाइज करायचो. ज्या चुका मी आजच्या टेस्टमध्ये केल्या होत्या त्या पुढच्या टेस्टमध्ये रिपीट होणार नाहीत याची काळजी घेत होतो. त्यामुळे ॲनालिसिस खूप गरजेचं आहे. आता मॉक टेस्ट कुठे लावायचे, ज्या मुलांना मॉक टेस्ट म्हणजे मॉक टेस्ट वगैरे हवे असेल त्यांनी आमचीसुद्धा मॉक टेस्ट सिरीजची आम्ही स्टार्ट केलेत, मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप बॅच, तेमध्ये नक्की एनरोल करू शकता. एक तर फक्त मॉक टेस्ट प्रोव्हाइड करत नाही, त्यासोबत तुम्हाला एकतर टोटल 35 फुल सिलेबस टेस्ट अवेलेबल केले आहेत. प्रत्येक टेस्ट तुम्ही कधीही अटेम्प्ट करू शकता तुमच्या सोयीनुसार. प्रत्येक टेस्टला 2-2 अटेम्प्टसुद्धा दिले आहेत, जेणेकरून ती टेस्ट तुम्ही पहिल्या अटेम्प्टला आणि दुसऱ्या अटेम्प्टला सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तुमच्या पर्यंत टेस्ट चालतील. ठीक आहे, आणखीन फिजिक्सच्या ज्या काही हँड रिटन नोट्स मी बनवले त्या सगळ्या मी त्यामध्ये अपलोड केले आहेत. केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सच्या सुद्धा फॉर्म्युला शीट्स अपलोड केले आहेत. आणखीन पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही जर डाऊट्स असतील ना तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट करू शकता. हे एक गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये अवेलेबल करून दिले आहेत. ज्या मुलांना एनरोल करायचं नाही, डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिले आहेत आणि कमेंट्समध्ये पण दिले आहेत. ॲप डाउनलोड करा आणि त्या कोर्समध्ये तुम्ही एनरोल करू शकता. एक सांगतोय, तुमच्याकडून जे काही चार्जेस घेतले आहेत हे लक्षात ठेवा, तुम्हाला 2 ते 2.5 महिने गाईड करण्यासाठी ते आहेत. ठीक आहे, तुम्हाला मॉक टेस्ट तर आहेतच, त्यासोबत हँड रिटन नोट्स आणि पर्सनल गायडन्स जो मी प्रोव्हाइड करतो त्यानुसार. ठीक आहे, तुमच्या ज्या आत्ता स्टेजला त्यापासून एक चांगल्या पर्सेंटाईलपर्यंत सेकंड अटेम्प्टपर्यंत बूस्ट करण्यासाठी ना त्या टेस्ट नक्की हेल्पफुल होतील. ठीक आहे, फक्त टेस्ट द्यायचं नाही तर टेस्ट नंतर ॲनालिसिससुद्धा करायचं. आता शेवटची टिप सांगतो, या लास्टच्या 25 दिवसामध्ये तुमचा दिवस व्यवस्थित मॅनेज करा. म्हणजेच काय, आता क्लासेसच्या जर बघाल ना क्लासेसमध्ये वगैरे टाईम खूप जात असतो. अजूनही मला आठवतं आहे की आत्ता म्हणजे मला अजूनही आठवतं की ही जी डायरी आहे ना ती मी इंजिनिअरिंगपासून मी ठेवलेली होती. म्हणजे दररोज मला उद्या काय टार्गेट्स आहेत, जे काही टास्क असतील ते सगळे नोट डाऊन करून ठेवत राहिलो. इव्हन आतासुद्धा कॉर्पोरेटमध्ये सुद्धा हीच डायरी मी ती अजूनसुद्धा ती यूज केलेत. का, तर छोटे छोटे टास्क असतात ना ते लिहून ठेवा आणि ते टास्क रात्री झोपण्याआधी ते कंप्लीट केलेत की नाही आणि उद्या मला काय कंप्लीट करायचं हे सगळं मार्क करून ठेवा. ही सवय तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या CETमध्ये खूप गरजेची आहे. ठीक आहे, आता छोटे छोटे टास्क म्हणजेच काय, तर समजा मला आजच्या दिवसी मला फिजिक्सचा हा चॅप्टर इतका कंप्लीट करायचा आहे, केमिस्ट्रीचा हा पार्ट कंप्लीट करायचा आहे, मॅथमॅटिक्सचा हा कंप्लीट करायचा आहे, हे छोटे छोटे टार्गेट्स आहेत. ठीक आहे, मला माहिती आहे की 100% टार्गेट्स कंप्लीट होत नाहीत, परंतु थोडेफार जरी होतील ना तरी ते सफिशियंट आहे. ठीक आहे, उरलेल्या वेळेमध्ये लक्षात ठेवा, दिवसाच्या 3 स्लॉटमध्ये तुम्ही अभ्यास करा. एक म्हणजे काय, मॉर्निंग स्लॉट ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स पिकअप करा, मॅथमॅटिक्समध्ये जास्तीत जास्त न्यूमरिकल सॉल्व करा. दुसरा आहे तो इव्हनिंग स्लॉट ज्याच्यामध्ये फिजिक्सवरती फोकस करा आणि नाईट स्लॉटमध्ये केमिस्ट्रीचा अगेन रिवाईज करा. आय होप तुम्हाला या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या समजले असतील. खरं तर शेवटच्या 25 दिवसामध्ये काय करायला पाहिजेत आणि मी काय केलं होतं त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, मात्र एक आहे की फक्त पॉडकास्ट बघून किंवा कुठेतरी शॉर्ट ट्रिक्स भेटतील, कुठेतरी शॉर्ट नोट्स भेटतील, CETचे क्वेश्चन्स भेटतील असं काही होत नाही. लक्षात ठेवा, CETमध्ये गरजेची आहे तुमची क्वेश्चन प्रॅक्टिस. ठीक आहे, आत्तापर्यंत काय केलं बोर्ड एक्झाममध्ये हे सगळं बाजूला ठेवा आणि एक नवीन सुरुवात करा. या 25 दिवसामध्ये एक चांगला स्कोअर मिळून नक्की COEPपर्यंत मिळू शकतात. COEPमध्ये जाणं काही जास्त काही अवघड नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि असं म्हणतात की CETची लेवल डिफिकल्टी लेवल वाढलेलं असं काही नाही, मॉडरेटच लेवलचे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. कोणत्याही टॉपिकवरती जरी व्हिडिओ असेल ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमचा सिलेबस किती पर्सेंटेज कव्हर झालं ते सुद्धा मला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.